उद्या 1 नोव्हेंबर हा माझा जन्मदिवस आहे आणि मी पाहतोय की गेल्या 25 वर्षापासून माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून तसेच जळगाव जिल्ह्यातून अनेक माझा मित्रपरिवार, शिवसैनिक, स्नेही हजारोच्या संख्येने येतात, मला आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात। तीच वेळ उद्याची देखील होती, परंतु उद्या मी हा जन्मदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याचं कारणही तसंच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले जे काही जरांगे पाटील साहेब आहेत, त्यांनी मागच्या 1.5 महिन्यापासून या राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अतिशय शांतपणे आंदोलनाला सुरुवात केली आणि मागच्या 40 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, संपूर्ण राज्यकर्ते असतील, यांनी आश्वासित केलं होतं की आपण 1 महिन्याच्या आत या राज्यातल्या मराठा बांधवांना न्याय देऊ, अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं। परंतु दुर्दैवाने काही टेक्निकल बाजूंमुळे ते आरक्षण आजपर्यंत मिळू शकलं नाही आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अत्यंत अस्वस्थ असं वातावरण मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे। आणि म्हणून मी आज असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत मराठा बांधवांना न्याय मिळत नाही, त्यांच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही, जरांगे पाटील साहेबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी देखील माझा उद्याचा होणारा वाढदिवस हा रद्द करतोय। माझे जेवढेही प्रेमी असतील, शिवसैनिक असतील, स्नेही असतील, यांना देखील मी विनंती करतोय की मी उद्या कोणाचाही हार पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही, कोणालाही मी भेटणार नाही। मी हा माझा वाढदिवस रद्द करतोय आणि माझ्यासह पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या शिवसेनेचा पाठिंबा हा महाराष्ट्राच्या मराठा बांधवांच्या या लढ्यासाठी देतोय, जरांगे पाटलांच्या लढ्यासाठी हा माझा त्या ठिकाणी आम्ही सपोर्ट करतो। दुसरा विषय असा आहे की मी याच्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये मी अशी घोषणा केली होती की राज्यातला शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला, जिल्ह्याचा शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला, तालुक्याचा शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला। त्याच दिवशी मी घोषणा केली होती की मी आमदार आपल्या दारीचा कार्यक्रम घेईल। त्याची सुरुवात मी सातगाव डोंगरी या गावापासून केली होती, परंतु आता तो देखील कार्यक्रम मी जोपर्यंत शासनाकडून मराठा बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शासन आपल्या दारीचे देखील कार्यक्रम रद्द करतोय। त्याच्याच बरोबर कुठल्याही गावामध्ये विकास कामांचं भूमिपूजन असेल, लोकार्पण असेल, हे कुठलंही विकास कामाचं भूमिपूजन किंवा लोकार्पण मी कुठल्याही गावामध्ये यानंतर करणार नाहीये। माझ्याजवळ असलेला पूर्ण वेळ मी मराठा बांधवांच्या पाठपुराव्यासाठी, मग ते माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, अर्थातच पूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ असेल, याच्यासाठी पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे। मला विश्वास आहे की या राज्याचे मुख्यमंत्री जो शब्द देतात तो पाळतात। त्यांनी या राज्याच्या जो आपला दसरा मेळावा होता, त्या दसरा मेळाव्यामध्ये राज्यातल्या तमाम मराठा बांधवांना ओपनली आव्हान केलेलं आहे, ओपनली आश्वासन दिलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर या राज्याचं दैवत पहिल्यांदा राज्यातल्या तमाम जनतेला आव्हान करेल की आपण जर का पाहिलं असेल तर या मागच्या 1.5 वर्षामध्ये ज्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतला, त्या दिवसापासून अनेक कामं, विकासाची कामं असतील, स्वहिताचे कामं असतील, या महाराष्ट्राच्या हिताचे कामं असतील, यांना 100% मार्गी लावण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणूनच या राज्यातल्या प्रत्येक घटकाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे। त्यांना आता वाटतंय की आज एकनाथजी शिंदे साहेब सारखे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गेल्यावर प्रत्येक विषयाला मार्ग निघतोय। आणि म्हणून आपण आज जर का पाहिलं असेल
तर मग ते मराठा बांधवांचा असेल, ओबीसी बांधवांचा असेल, धनगर समाजाचा असेल, अशा ह्या सर्व समाजाचे मेळावे आणि आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात जे झाड फळं देतं त्याच झाडाला दगड मारले जातात. आणि म्हणून मला या सगळ्यांचं स्वागत करत असताना, त्यांचं अभिनंदन करत असताना मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करेल आणि अपेक्षा व्यक्त करेल की आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना जर कोण न्याय देणार असेल तर हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबच देतील, याचा मला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विश्वास आहे. आणि म्हणूनच हे आंदोलन अशा पद्धतीने चाललेले आहे. परंतु मी या निमित्तानं ही विनंती करेन की आपण खऱ्या अर्थाने जरांगे पाटील साहेबांनी या राज्यातल्या मराठा बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय शांततेच्या पद्धतीने एक सुंदर अशा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्या आंदोलनाला यश येईल अशा पद्धतीचा आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून त्या यश येताना कुठेतरी अडथळा निर्माण होऊ नये अशा ह्या कृत्याने जनतेचं, महाराष्ट्राचं, शासनाचं आणि आपलं कोणाचंही नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन, कारण मला असं वाटतं की आज जगाने ज्याची नोंद घेतली होती असे जवळपास 100-125 म्हणजे फक्त 57 असे काहीतरी आंदोलन, मेळावे, मोर्चे या राज्यातल्या मराठा बांधवांचे निघाले होते. याची जगाने नोंद घेतली की एवढ्या लाखोच्या संख्येने मोर्चे होत असताना कुठेही गालबोट लागली नाही. याचा आदर्श हा मराठा बांधवांचा आहे. आणि म्हणून त्याचं एक आपल्या डोळ्यासमोर ठेवून कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी मला असं वाटतं की मराठा बांधवांनी आणि मराठा प्रेमींनी घ्यावी अशी मी देखील विनंती करतो. तसंच मराठा कार्यकर्त्यांचा सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्र्यांवरती दोष पाहायला मिळतोय. गावबंदी करण्यात आलेली आहे. कुठल्याही मतदारसंघात बॅनर फाडण्याची माहिती समोर निश्चितपणे हा मराठा बांधवांचा संताप आहे, उद्रेक आहे, त्यांच्या भावना आहेत. त्या भावना आपण जपल्या पाहिजे. आणि म्हणूनच मी आज जो काही निर्णय घेतला तो कुठेही कोणीही बॅनर पोस्टर लावू नये. शेवटी कार्यकर्ता आहे, त्याच्या संतप्त भावना आहेत. त्या संतप्त भावनांमधून जर का त्यांनी काही असं कृत्य केलं तर निश्चितपणे आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं. परंतु हे होणारच नाही याची काळजी आपण जर का घेतली तर कोणालाही मला वाटतं तिथं गालबोट लावण्याची वेळ येणार नाही. असा एक आरोप केला जातो की सत्ताधाऱ्यांकडून मराठा आंदोलनाला बदनाम केलं जातं. ते मला असं वाटतं की ते अत्यंत चुकीचं आहे. आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोघेही उपमुख्यमंत्री महोदय असतील, या राज्याची उपसमिती असेल, हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नांना यश आल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे सगळं करण्यासाठी आता मराठा आंदोलन असेल, आरक्षण असेल, हा प्रश्न काही आत्ता निर्माण झालेला नाही. मागच्याही काळात हा प्रश्न होता, परंतु त्याला यश येऊ शकलं नाही. सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही. त्याच्यामुळे याला जर का टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी शासनाला वेळ दिला गेला पाहिजे आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण हे या राज्यातल्या मराठा बांधवांना मिळायला पाहिजे. ह्या मताशी मी आणि संपूर्ण राज्यकर्ते मला असं वाटतं की मराठा बांधवांच्या पाठीशी. सत्ताधारी